विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला हे माझं भाग्य आहे। हे शब्द आहेत नरेंद्र मोदी यांचे, जेव्हा 2019ला विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार करत असताना त्यांनी काढले होते। आणि तो प्रसंग काय होता तर रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश जेव्हा होत होता तेव्हा त्यांनी प्रवेश केला नव्हता, मात्र ते तिथं स्टेजवर उपस्थित होते। त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला होता, तेव्हा ते हे शब्द होते। आणि आता याच विजयसिंह मोहिते पाटलांना मात्र आपल्या मुलाचे अर्थात रणजितसिंह मोहिते पाटलांची आमदारकी टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात। अर्थात म्हणजेच एकनाथ शिंदे गट असो किंवा भाजप, कोणाकडून तरी उमेदवारी मिळवून ही आमदारकी शाबूत ठेवण्यासाठी सध्या पिता पुत्रांचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। पण राज्याचे अनेक महत्वाची मंत्रीपद भूषवलेले, उपमुख्यमंत्री राहिलेले, कधी काही सोलापूर, अकलूज, माळशिरस येथे वर्चस्व असणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटलांना मुलाच्या आमदारकीसाठी का बरं प्रयत्न करावे लागतात? याचं कारण मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या राजकीय घटना आहेत, ज्या स्पष्टपणे सांगतायत की भाजप मोहिते पाटलांवर नाराज आहे। मग काय आहेत त्या घटना? फडणवीसांच्या दुसऱ्या भेटीचा अर्थ काय आहे? चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत। मे महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत जे 9 आमदार निवृत्त होणार आहेत त्यात रणजितसिंह मोहिते पाटलांचा समावेश आहे। याच पार्श्वभूमीवर नुकताच त्यांचे वडील माजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी फडणवीसांची भेट घेतली आणि आमदारकीसाठी ही भेट असू शकते असं सांगितलं जाते। महत्वाचं म्हणजे या वर्षात त्यांची ही दुसरी भेट आहे। जानेवारी महिन्यात देखील फडणवीसांनी त्यांची भेट घेतली होती। आता थेट मुद्द्यावर यायचं झालं तर बघा, महाराष्ट्राचं राजकारण हे सहकारातून समृद्ध झालंय आणि हे कोणीही नाकारू शकणार नाही। या सहकार चळवळीतील अनेक नावं मोठी आहेत, अनेक नावं घेता येतील, पण जर तुम्ही सोलापूर जिल्ह्याकडे वळला तर अकलूजचे मोहिते पाटील हे घराणं अग्रक्रमावर येतं। शंकरराव मोहिते पाटील यांनीच सहकाराच्या चळवळीतून जिल्ह्यात विकासाची गंगा वाहती केली होती। त्यानंतर त्यांचे पुत्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली। ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेत, केंद्रात ही त्यांनी नेतृत्व केले। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या अशा अनेक ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील या नावाची जरब कायम होती। मात्र जसा जसा काळ पुढे सरकत गेला, नवीन नेते येत गेले, मतभेद होत गेले आणि मोहिते पाटलांचं नाव आणि राजकारण कुठंतरी थोडंसं मागं पडायला लागलं। सुरुवातीपासून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या काहीतरी कुरबुरी पक्षात झाल्या आणि यानंतर आपले पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना आमदारकी मिळवण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला लावला रणजितसिंह मोहिते पाटलांना। हा प्रवेश झाला तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील स्वतः राष्ट्रवादीतच होते, पण ते त्या कार्यक्रमाच्या स्टेजवर उपस्थित होते, यामुळे मोठी चर्चा रंगली होती। यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली होती। हे एक मोठं राजकीय गिफ्ट मानलं गेलं होतं। मात्र आता त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपत आला आणि त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जाते। यामागचं मुख्य कारण म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुका आणि त्यावेळी घडलेल्या काही राजकीय घडामोडी। झालं होतं असं की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र भाजपने त्यांना उमेदवारी दिली नव्हती। पक्षाने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली, त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबात नाराजी निर्माण झाली। यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं। या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील मात्र शांत बसल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी कोणाचाही म्हणजे ना भाजप ना राष्ट्रवादी कोणाचाही उघडपणे प्रचार केला नव्हता। मात्र त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात संशय व्यक्त केला जात होता। तसेच त्यांनी आपले बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांना अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चाही होती। याशिवाय एका सभेत फडणवीसांनी सर्वांवर हल्लाबोलही केला होता। शिवाय सोलापूर या सगळ्या घडामोडीनंतर सोलापूर येथे झालेल्या फडणवीसांच्या कार्यक्रमाला मोहिते पाटील आले नव्हते। या कृतीतूनच त्यांनी भाजपपासून दूर जाण्याचे संकेत दिले होते। यानंतर जेव्हा विधानसभा निवडणुका लागल्या, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील हे शरद पवारांच्या गटाकडून आमदारकी लढवतील असेही संकेत दिले जात होते। मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही चिन्ह दिसून आली नाहीत। तरीही भाजपचे राम सातपुते यांचा झालेला पराभव हा भाजपसाठी राजकीय धक्का होता। हा पराभव सातपुतेंच्या जिवारी लागला होता, कारण या निवडणुकीत मोहिते पाटलांनी म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांनी आपली ताकद वापरून महायुतीला रोखल्याची चर्चा होत होती। यात मोहिते पाटलांचा हात होता असेही सांगण्यात येतं।
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोहिते पाटील यांच्या मदतीने 4 आमदार निवडून आणले आणि या सगळ्या घडामोडीत रणजितसिंह मोहिते पाटील यांची चांगलीच राजकीय कोंडी झाली होती. माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि रणजितसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात पक्षातून कारवाई करावी अशी मागणीही केली होती. याच काळात देवेंद्र फडणवीस देखील मोहिते पाटील कुटुंबावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोहिते पाटील यांचे राजकीय विरोधक जयकुमार गोरे हे त्या म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. आता जिल्ह्यातील विधान परिषदेची उमेदवारी ठरवताना जयकुमार गोरे यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र ते रणजितसिंह मोहिते पाटलांचे मित्र देखील आहेत असं म्हणलं जाते. मग आता ते नेमकं काय करतील हे पाहावं लागणार आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्ष शिस्तभंगाच्या कारणावरून कारणे दाखवा ही नोटीस बजावण्यात आली होती. शिवाय नुकताच ज्या स्थानिकच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये भाजपला मोहिते पाटील कुटुंबांकडून अपेक्षित बळच मिळालं नाही. उलट जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून राम सातपुते यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटील यांच्या विरोधात राजकीय बळ मिळालं. तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदे गटाला पाठबळ दिल्याची चर्चाही सुरू होती. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत त्यांना नोटीस देण्यात आली. त्यांची नाराजी वाढत होती. स्थानिकमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे गटाला मदत केली असंही सांगितलं जाते. या सगळ्या घडामोडींमुळे कुठेतरी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोहिते पाटलांवर नाराज आहेत. मग विधान परिषदेची उमेदवारी मिळेल की नाही मिळणार ह्या चर्चा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपला प्लॅन बी तयार केल्याचं सांगितलं जाते. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र विधान परिषदेच्या 2च जागा या एकनाथ शिंदेकडे असणार आहेत आणि इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तिथून त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी मानली जाते. म्हणूनच आपल्या मुलाची आमदारकी टिकवण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रयत्न केल्याचं बोललं जाते. पुत्रप्रेमातून आपल्या मुलाची राजकीय कारकीर्द टिकून राहावी यासाठी त्यांनी हे पर्याय शोधलेत. म्हणजेच एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते पाटलांचा सत्कार करण्याचं भाग्य लाभलं असं म्हणलं होतं. त्याच सभेत देवेंद्र फडणवीसांनीही मोहिते पाटलांचा सन्मान केला होता. मात्र आता बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये मोहिते पाटलांच्याच मुलाची ज्यांनी उपमुख्यमंत्रीपद भोगले, केंद्रात मोठे मोठे मंत्रिपद भोगली आहेत, त्यांच्या मुलाची आमदारकी टिकणार की नाही हा प्रश्न सध्या विचारला जातोय आणि याची उत्तरं आता विधान परिषदेची नावं जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सोलापूरमधून कोणता आमदार विधान परिषदेवर जाणार या जयकुमार गोरेंचा देखील वाटा महत्वाचा ठरणार आहे. आणि मी उल्लेख केला त्याप्रमाणे मोहिते पाटील यांचे विरोधक यांना नेहमीच जयकुमार गोरे विरोध करत होते असंही सांगण्यात येते. मात्र ते रणजितसिंह मोहिते पाटलांचे मित्र आहेत असंही सांगितलं जाते. त्यामुळे जयकुमार गोरे काय करतील, फडणवीस काय निर्णय घेतील या सगळ्यावरच मोहिते पाटलांचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे हे नक्की.